ब्रह्मदेवाला रचना करायची सांगितली पृथ्वीची. जे सगळीकडे पाणी होतं, एकाहत्तर भाग पाणी झालं, बाकीचे 21% जमीन झाली. आणि त्या जमिनीवरती सृष्टीची रचना ब्रह्मदेवाला भगवंताने विष्णूने करायची सांगितली. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, वनस्पती या निर्माण झाल्या. अनेक प्रकारचे जीव निर्माण झाले. आणि या जीवामध्ये मनुष्य हा निर्माण झाला. मनुष्य नावाचा एक जीव, जीवभूत सनातना. हे सर्व जीव जे आहेत त्याला जीव जे आहेत हे कसे निर्माण झालेत याचा सिद्धांत अनेक लोकांनी मांडलेला आहे. काहींनी पाण्यातील अनेक सूक्ष्मजीवापासून बाकीचे जीव निर्माण झाले असं सांगितलं आहे. काहींनी तो जीव स्वतंत्र निर्माण असं झालेला आहे. डार्विनने तर सांगितलं की ते माकडापासून माणूस निर्माण झाला. कोणी काय मांडलं, कोणी काय मांडलं, पण तसं काही नाही. तो जीव प्रत्येक स्वतंत्र निर्माण झालेला आहे, कोणापासून नाही आहे. मानव ही जी काही जात आहे, मानव हा जो काही जीव आहे हा स्वतंत्र मानवच निर्माण झालेला आहे. तो कोणापासून नाही, माकडापासून नाही, कशापासून नाही. हे सिद्धांत अध्यात्मामध्ये, वेदांच्यामध्ये अनेक ठिकाणी ते मांडले गेलेले आहेत. आणि मानवाची जी ज्ञान वृद्धी करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मानवामध्येच ती आहे. फक्त इतर प्राण्यामध्ये पण आहेत, पण त्यांना ते बोलू शकत नाहीत. त्या प्रकारची बुद्धी त्यांना कर्म करण्याची नाही आहे. त्यांचे कर्म वेगळे आहेत. मानवाचं कर्म करण्याची वृत्ती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. मानवाचा आहार वेगळा आहे, पशूंचा आहार वेगळा आहे. पशूंना तो आहार दिलेला आहे. आणि मग मानवामध्ये सत्व, रज आणि तम जसे हे 3 गुण आहेत, तसे पशु, पक्षी, प्राणी, जीव, जंतू या सगळ्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, रजोगुण पण आहे आणि तमोगुण पण आहे आणि सत्वात्मक गुण पण आहेत. हे गुण सगळ्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पशूंच्या, पशु, पक्षी, जीव, जंतू याच्यामध्ये दैवी संपत्ती बी आहे आणि आसुरी संपत्ती आहे. पशु, पक्षी, जीव, जंतू काही दुसऱ्या प्राण्यावरती दुसऱ्या प्राण्याला खाऊन जगतात, तर काही पशु, पक्षी, जीव, जंतू जे आहेत तर ते वनस्पती खाऊनच जगतात. त्यांचं पोषण शाकाहार आहे. जीवजंतूंचं सुद्धा बघायची, काही जंतूसुद्धा आहेत, बारीक बारीक जीव होते, ते दुसऱ्या जीवाला नाही खाणार, दुसऱ्याला त्रास देणार नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सोनेश्वर पूजनाचे. जसं मनुष्यामध्ये आहे की आपण कोणाचाही मत्सर घडू नये, द्वेष होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, असं जसं आपण मानतो किंवा आपण त्याप्रमाणे वागतो, मानतो म्हणजे वागतो. कोण? वारकरी पंथामध्ये आपल्या आहे. या ठिकाणी सगळ्याला अधिकार आहे, सर्वांना अधिकार आपण दिलेला आहे. सकलाशी येथे आहे अधिकार. इथं अधिकार सकाळशी आहे. भगवंताची पूजा करणं, ध्यान करणं, धारणा करणं. इथं काही असं भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. इथं भेदाभेद नाही आहे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपण सगळं विष्णुमय जग मानतो, सगळ्याचा आत्मा एक आहे असं मानतो आपण. आणि सगळ्याचा एक आत्मा आहे म्हटल्यानंतर इथे द्वेष करण्याचे कोणाचं कारणच नाही ना, मत्सर करण्याचं कारणच नाही ना.
इथं आसुरी संपत्तीला आपल्याकडं वाव नाही. आपल्याकडं सर्व दैवी संपत्तीच आहे. म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. इथं दया आहे, इथे क्षमा आहे, इथे शांती आहे. आणि जिथे या तिन्ही गोष्टी आहेत तिथे भगवंत आहे. पण जिथं दया नाही, इथं क्षमती नाही, इथं समाधान पण नाही आणि तो पशु आहे. म्हणून नर याचा नारायण जो आहे, हा नारायण होण्याची वृत्ती जिथं आहे ती मानवामध्ये आहे. नराचा नारायण होतो, नराचा वानर नाही होत. काय म्हणून आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यो कंतेय ततो यातीम धमाम गतीम. ती गती चांगली नाही. ततो याती धमाम गतीम, ती गती चांगली नाही. आसुरी योनी ही सगळ्यात वाईट आहे. आणि आसुरी योनी कुठं आहे? प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. मग ही स्वतंत्र आहे का? ही स्वतंत्र नाही आहे. ती प्रत्येकाला दिलेलीच माणसाने त्या शरीरातच आहे ती. हो, इथं आला देवासमोर नमस्कार केला की तिथं चांगले विचार देतील. थोडं बाहेर गेला का त्याची आसुरी योनी सुरू झाली. आसुरी विचार सुरू झाले, वाईट विचार सुरू झाले. मग त्याला शत्रू दिसतील, त्याला मित्रही दिसतील, नाही का? आणि त्याचं कसं वाईट करता येईल, त्याचा कसं त्रास देता येईल, त्याचा कसं घात करता येईल, त्याचं कसं हिसडून घेता येईल, त्याच्यावर आपला प्रभाव कसा दाखवता येईल, ही प्रवृत्ती जी आहे ती सुरू होते. जोपर्यंत देवासमोर आहे तोपर्यंत हात जोडतो देवा, नाही का? अभयम सत्व संशते ज्ञान योग व्यवस्थित ज्ञानंदमच यज्ञाच्या स्वाध्यायस्तप अर्जुमा हिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैचनम दया भूतेषु लुप्तम महार्दोम हीर्जाफलम तेज क्षमा धृती सौच्यम मात्रोम. हे दैवी संपत्तीचे गुण भगवंताच्या जवळ आल्यानंतर तेवढं क्षणिक अर्थ येतात. नम्रता येते, नम्र होतं, देवापुढं साष्टांग दंडवत घालतो. हे सगळं शरीर तुझंच आहे, तुला घे साष्टांग दंडवत. काही काही वरचेवर रामराम घालतात देवाला, काही काही तर बाय बायच करतात. साष्टांग दंडवत घालणं म्हणजे काय? हे तुझं आहे, हे तुला घे, हे सगळं करतो मनुष्य इथे. मग देवाजवळ नम्र होतं, माणसाजवळ का नम्र होत नाही? हा जो आत्मा आहे जीवभूत सनातना, प्रत्येक मुंगीपासून ते हत्ती सर्वात मोठा अजस्र प्राणी आहे. पण पूर्वी डायनासॉर होता, आता हत्ती हा सगळ्यात मोठा प्राणी आहे. इथपर्यंत जे सर्व जीव आहेत हे जीवभूत, हे सगळे जीव आहे की ते आपला भगवंताचा ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातना, भगवंताचा अंश आहे ते सर्व. आणि मी माझा जो असणारा आत्मा हे सर्व एकरूप आहेत. हा योग, आणि हा योग याच्यामध्ये सांगितला 15व्या अध्यायामध्ये की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा पहा, परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे. आपण त्या मूर्तीमध्ये पाहतो, कारण की आपलं मन त्या ठिकाणी एकरूप होतं. मूर्ती म्हणजे काय? ते मनच आहे ना, मनच त्याच्याशी एकरूप करतो ना. आणि मग ते मन एकदा त्याच्याशी एकरूप झालं की त्याला मनात साठवलं जातं. आणि मग मनात साठवायचं कशासाठी? तर आपल्या ठिकाणचे जे काही विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, हे सर्व विकार आपल्या ठिकाणचे विरघळून जावेत. जसं पाण्यात मीठ टाकल्यानंतर ते विरघळून जातं, पण ते पाणी खारट होतं. पाण्यात साखर टाकली विरघळून जाते, पण ते पाणी गोड होतं. त्याचा त्याला संसर्ग लागतो.
पण इथं हा अहंकार त्या मूर्तीमध्ये सोडून द्यायचा, भगवंताला देऊन टाकायचा. त्याला घे, तुला माझा अहंकार घे.